अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे. विमान अपघातावर खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय. जमिनीवर पडण्याआधीच विमानाचा स्फोट. विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सोनवणेंची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींकडून पुन्हा एकदा संशय. अपघाताचा थातुरमातुर चौकशी अहवाल नको. डीजीसीआयनं सीसीटीव्ही पुरावे सादर करावेत, मिटकरींची मागणी. अजितदादांच्या विमान अपघाताचा जे कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते अत्यंत चुकीचं. विमान अपघातावरून सुरू असलेल्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडीकडून चौकशी. प्रवासाचं नियोजन कुणी केलं, कसं केलं याबाबत चौकशी. 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत जाणून घेतली माहिती. अमरावतीमध्ये भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला एमआयएमचा पाठिंबा. महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी विजयी, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड. संभाजीनगरच्या महापौरपदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची घोषणा. तर उपमहापौरपदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर. जंजाळ यांच्या नावाच्या घोषणेमुळे मंत्री संजय शिरसाट नाराज. मुंबई पालिकेतील महापौरपदासाठी उद्या भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौरपदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा. पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडेही लक्ष. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी देणार भाजपला पाठिंबा. निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला केलेला कडाडून विरोध. बहुमताचा आकडा वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थन देणार. पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या रवी लांडगे यांची बिनविरोध निवड, तर भाजपच्या शर्मिला बाबर उपमहापौरपदी. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके, तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी. ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतल्यानं निवडणूक बिनविरोध. कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम. भाजपच्या रुपाराणी निकम यांना 46 मतं, तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतं. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल. भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड. शिवसेना एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य. वांद्रे रेल्वे स्थानकात 2 प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद. एकानं भिरकावलेला दगड निरपराध प्रवाशाला लागल्यानं डोळा गमावला. जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांनी तासभर बसवलं. जखमी निशांत खत्री यांचा आरोप. आरबीआयचं पतधोरण जाहीर. व्याजदर जैसे थे. व्याजदरात कोणताही बदल नाही. व्याजदर 5.25% स्थिर. अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली. इंग्लंड विरुद्ध 80 बॉल्समध्ये ठोकल्या 175 धावा. भारताचं इंग्लंडला 412 धावांचं आव्हान.